सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या आंतरराज्य दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. रणजित श्रीरंग लोखंडे, वय वर्ष 24, राहणार मल्हारवाडी, मंगसुळी, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर कारवाई. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व कर्मचाऱ्यांचं एक विशेष पथक तयार केलं होतं. मार्केट यार्ड परिसरात सापळा रचण्यात आला. 23 मे रोजी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार हे पथकासह सांगली शहरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अमित परेट यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार रणजित लोखंडे याने चोरीच्या मोटारसायकली सांगलीतील वसंतदादा मार्केट येथील महेश कबाडे यांच्या दुकानाच्या मागे लपवून ठेवल्या आहेत व तो त्या विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी रणजित लोखंडे हा तेथून दुचाकी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता अत्यंत शिताफीने ताब्यात घेतला. महाराष्ट्र कर्नाटकातून केलेल्या चोरीची कबुली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी आरोपीकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याने 17 मे रोजी रात्री विश्रामबाग परिसरातील मालगावे डेअरी समोरून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कबाडे यांच्या दुकानाच्या मागे झाकून ठेवलेल्या इतर नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलींबाबत विचारणा केली. त्यावर त्याने या सर्व गाड्या मिरज ग्रामीण, मिरज शहर, MIDC कुपवाड महाराष्ट्र तसेच कागवाड, कुडची आणि चिंचली कर्नाटक येथून चोरी केल्याचं मान्य केलं. आंतरराज्य गुन्हेगार रेकॉर्डवर पोलिसांनी आरोपींकडून 9 मोटारसायकली पंचासमक्ष जप्त केल्यात. आरोपी रणजित लोखंडे हा आंतरराज्य गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनही राज्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी रणजित लोखंडे आणि जप्त केलेला मुद्देमाल 9 मोटारसायकली पुढील कायदेशीर कारवाईसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून विश्रामबाग पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.